कधी या दुबळ्या जाती मधी फुलू लागल्या काळ्या कोवळ्या फुलू लागली फुले ग फुलू लागल्या काळ्या कोवळ्या फुलू लागली फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले। आज 3 जानेवारी म्हणजे विद्येचे देवता सावित्रीबाई फुले आज यांचा जन्मदिवस। या जन्मदिनाच्या माध्यमातून आम्ही जो कार्यक्रम साजरा केला आणि या कार्यक्रमातून आमची संस्था शाळा त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी हे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत, विद्यार्थी हा चांगला घडावा आणि त्याचबरोबर आमचे हे व्यापारी संकुल नाही तर आमचं हा एक म्हणजे सामाजिक मंडळ आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून म्हणजे संस्थेच्या माध्यमातून आम्ही समाजाची आणि विद्यार्थ्यांची सेवा आम्ही करतो आहोत। परंतु काही जे लोक जे आहेत तर ते गालबोट लावण्याचा प्रयत्न ते करतात, पण आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की आम्ही चांगले जे कार्यक्रम म्हणजे विधायक कार्यक्रम आम्ही करतो आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलेलं आहे की आम्ही समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आम्ही चांगलंच काम करतो। इंटरनॅशनल धर्मदेव सोसायटीच्या तक्षशिला महाविद्यालय तसेच प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शिक्षकवृंद आणि विद्यार्थी सर्व लोक मिळून आज अति संस्मरणीय दिवस आहे, म्हणजे जयंती आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ते कार्यक्रम राबवले। दरवर्षीप्रमाणे ते मुलामुलींना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी काही पाहुणे पण आले होते। त्यात दंतचिकित्सक आपले संघमित्र बाहुले आणि त्याबरोबर डोंगरदिवे हे सर्व येऊन महत्त्वपूर्ण मुलांना आशीर्वाद दिले आणि सावित्रीबाई फुले बद्दल काही सांगितलेलं आहे। मी पण आज जास्त वेळ थांबून त्याच सावित्रीबाई फुलेसाठी मी गौरव हे करतो, कारण त्याच्यामुळे हे प्रथम शिक्षक म्हणून या महिलामध्ये या समाजामध्ये ते नाव आहे, म्हणून शिक्षक दिन म्हणून खरं म्हणजे आजचा दिवस राबवायला पाहिजे संबंध महाराष्ट्रामध्ये कमीत कमीत। आणि आज महिला इथे इथपर्यंत आलेले आहे, पुरुषाबरोबर कार्य करतात। मला असं शंका होत आहे, मी आज सांगितलं की एखादा दिवस महिलांपेक्षा पुढे पुरुष जाण्याची शक्यता आहे। आज जिथे पुरुष आहे तिथे महिला आहे। मी म्हणून या सर्वचे श्रेय मी देतो महात्मा फुले तसंच सावित्री माताजीसाठी मी हे श्रेय देतो आणि त्यांचे आज जन्मदिवस आहे, म्हणून याच्या दिनी सर्व विद्यार्थ्यांना सर्वांना मी आशीर्वाद देतो। तुम्ही पण फुलेसारखं शुद्ध बना आणि विद्वान बना आणि या समाजाची सेवा करा याची मी आशीर्वाद देतो। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।